हिंदू शास्त्रामध्ये 3 आई आहेत आपल्याला. पहिली आई ज्याच्या पोटातून आपण आलो, जन्मदाती आई. दुसरी आई भूमाता, जी आपल्याला अन्न देते, शेत तुमचं. तिसरी आई गोमाता, घरामध्ये देशी गाय असली पाहिजे, त्याच्यावर नंतर बोलतो. ज्या जमिनीतून तुम्हाला उत्पन्न हवंय त्याला आई स्वरूप माना. ती आईच आहे आपली, आपल्याला शिकवलंय. आणि तिला नामस्मरण करा, नतमस्तक व्हा, हात लावा, जमिनीला स्पर्श करा. जी शेती परवडत नाही आहे त्याची विविध कारणं आहेत. दुर्दैवानं ती कारणं शेतकरी शोधतच नाहीये. शेती परवडत नाही, परवडत नाही, परवडत नाही हे प्रत्येक जण सांगतो. आणि मला तर लाखो लोकांनी सांगितले शेती परवडत नाही. तुम्ही एक मला सांगा, तुम्हाला जे अडीअडचणी प्रॉब्लेम येतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, सामाजिक आयुष्यात, कौटुंबिक आयुष्यात, ते प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करायचे असतात? बरोबर ना? स्वतःची अडचण स्वतः सॉल्व्ह करायची असते. मग शेतातली अडचण आपण सॉल्व्ह का करत नाही? त्याची अपेक्षा दुसऱ्याने येऊन करायची का आहे? हे दुर्दैव आहे शेतीचं. आपल्याला वाटतं की आपल्याला आलेली अडचण सरकारनं सोडवावी, आपल्याला आलेली अडचण आणि दुसरी कोणीतरी सांगावं सोडवावं, असं नाही आहे मित्रांनो. स्वतःला आलेली अडचण स्वतः सोडवायला पाहिजे. तुमची शेती परवडत नाही म्हणजे नक्की काय होतं याचा अभ्यास केला पाहिजे, याचं निरीक्षण केलं पाहिजे. आणि मग त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही मार्ग शोधला पाहिजे. आता शेती परवडत नाही आहे याची कारण 3-4 आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्पन्न येत नाही. बरोबर आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला जेवढं उत्पन्न अपेक्षित आहे तेवढं येत नाही. आता ते का येत नाही आहे तर त्याचं मुख्य कारण अतिशय गंभीरपूर्वक ऐका, हे खूप महत्वाचं आहे. जसं तुमचं आणि माझं आरोग्य आहे ना, आपलं आरोग्य, आपल्याला बरं वाटलं नाही, ताप आला, सर्दी झाली, अजूनही काही गोष्टी झाल्या तर आपण तत्काळ काय करतो? डॉक्टरकडे, दवाखान्यात जातो. डॉक्टर तुम्हाला तपासतो, काही तपासण्या करायला सांगतो आणि त्यानंतर तपासण्यांच्या आधारे डॉक्टर तुम्हाला औषधोपचार करतो. तुम्हाला औषध लिहून देतो किंवा स्वतःकडचं औषध देतो. हे 4 दिवसाचा डोस घ्या, एवढा, कसं वाटतंय बघा, आणि 5 दिवसांनी मला परत भेटायला या, म्हणजे दाखवायला या. पुनर्तपासणी. बरोबर? तुम्ही एक मला सांगा, तुम्ही जे शेत रान तुम्ही जे करताय त्या जमिनीचं आरोग्य असतं हे किती लोकांना माहिती आहे? का शांतता का आहे एवढी? तुम्हाला माहिती आहे जमिनीचं आरोग्य असतं हे? कधी तपासले? कुणी कुणी तपासले जमिनीचं आरोग्य? 1, 2, 3, 4 बघितला? 60-70 माणसांच्या मध्ये 4 लोकांनी जमिनीचं आरोग्य तपासलंय. याचा अर्थ तुम्हा लोकांना एकतर ते माहिती नाही किंवा एकतर या संदर्भात आपल्याकडे त्याचं ज्ञान तितकंसं नाही आहे. खरं आहे की नाही? तुम्ही ज्या जमिनीमध्ये तुम्हाला शेती करताय, तुम्ही करणार आहात, ज्या जमिनीतून तुम्हाला चांगलं उत्पन्न हवंय त्या जमिनीचं आरोग्य काय आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे मस्ट आहे. बरोबर आहे की नाही? जर तुमची जमीन आजारी असेल, जर तुमच्या जमिनीमध्ये उत्पन्न येण्यासाठी पूरक घटक नसतील तर तुमच्या जमिनीमध्ये उत्पन्न येणार आहे का? आता तेच होतंय. कळलं? पहिलं कारण, तुमच्या जमिनीचं माती परीक्षण तुम्ही कुणीही लोकांनी केलेलं नाही, हे 2-4 लोक सोडली तर. आणि तुम्ही उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात आहात. तुमच्या कष्टाला माझा सलाम आहे बरं काय. तुम्ही जे कष्ट करता ते दुसरे कोण करू शकत नाही, हे मला माहिती आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रचंड आदर आहे. अफाट कष्ट करताय, दिवस रात्र, थंडी वारा ऊन पाऊस सगळ्यामध्ये काम करताय ना. काय घरात बसताय पाऊस आला म्हणून? नाही. माझा कुठलाही शेतकरी मित्र कष्टाला मागं पडत नाही, पण ते जे कष्ट करतोय ना तो योग्य दिशेनं करत नाही, तो अंधारात कष्ट करतोय, कळतच नाही आहे. आणि मग आपण काय म्हणतो, मी एवढं काम करतोय माझ्या हाताला यशच येत नाही.
माझ्या रानामध्ये उत्पन्नच देत नाही, कसं येणार? तुमच्या शेताची अवस्था, तुमच्या जमिनीची अवस्था कशी झाली आहे याचं तांत्रिक माहिती, त्याचं शिक्षण आपल्याला नाही. मित्रांनो, आपल्या जमिनी अतिरिक्त खताच्या वापरामुळं आणि अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळं ऑलरेडी क्षारपट झालेल्या आहेत. हे माहिती आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही माती परीक्षण कराल आणि त्या माती परीक्षणाचा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमची जमीन क्षारपट होण्याच्या मार्गावर आहे. अनेकांच्या क्षारपट झालेल्या असतील. अनेकांच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जो 1+ लागतो तो 0.3, 0.2, 0.4, याचा अर्थ जमीन मृत झालेली आहे. डेड सॉइल म्हणतात त्याला टेक्निकल भाषेमध्ये. अशा डेड सॉइल मध्ये तुम्ही 10 ट्रक जरी आणून खत घातलं तरी पीक येणार का? येऊ शकत नाही. कारण ज्या जमिनीमध्ये तुम्ही शेती करता आहात त्या जमिनीची अवस्था तुम्हाला माहितीच नाही आहे. 2 गोष्टी आहेत मित्रांनो, त्या समजून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण केलं पाहिजे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे तो तुम्हाला माहिती असला पाहिजे, म्हणजे जमिनीचा कस आपल्या बोलीभाषेत. दुसरी महत्वाची गोष्ट, जमिनीचा पीएच बॅलन्स. जमीन अल्कलाईन आहे का ऍसिडिक आहे? तुम्ही जमिनीमध्ये विचित्र काही प्रयोग केल्यामुळे, खतांच्यामुळे किंवा कित्येक वेळेला पाणी अतिरिक्त सोडल्यामुळे जमिनीचा पीएच बॅलन्स बिघडतो. शास्त्रानुसार 6.5 to 7.5 हा पीएच बॅलन्स असला पाहिजे, जो आता नाही आहे कोणाचा, बरं का. हे कळण्यासाठी माती परीक्षण करावं लागतं. सरकार दरबारी माती परीक्षण फुकट आहे. साखर कारखान्यामध्ये जर आसपास कारखाने असतील तर साखर कारखान्याच्या लॅबमध्ये माती परीक्षण फुकट करून देतात. तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला जमिनीची अवस्था कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय तुम्हाला शेती फायद्यामध्ये कशी आणायची हे कळणार नाही. हे तुम्हाला मित्रांनो माहित होतं का? सांगितलं होतं कोणी? तुम्ही केलंय कोणी? हे माहिती नाही. आणि दुसरी याच्या पुढची महत्वाची गोष्ट, आता अध्यात्म सुरू. ही जी सृष्टी, ही जी पृथ्वी कोणी निर्माण केली? भगवंतानं. बरोबर? हे तरी मान्य आहे का लोकांना? इथं जरा प्रॉब्लेम आहे. अजूनही काही लोकांना पटत नाही. भगवंताचं अस्तित्व लोक मानत नाहीत. मी मानतो 100%. कारण भगवंताशिवाय तुमचा माझा श्वास चालू नाही, तुमचं माझं आयुष्य नाही, तुमचं माझं जीवनमान नाही. आज जो आपण श्वास घेतोय, जो ऑक्सिजन आहे, तो ईश्वर निर्मित आहे का मनुष्य निर्मित आहे? नैसर्गिक आहे ना. गंमत कशी आहे बघा. ज्या ऑक्सिजन शिवाय तुमचं माझं जगणं नाही, तुम्ही मी जिवंत नाही, त्या ऑक्सिजनचं महिन्याचं बिल भरतो का? रिचार्ज मारतो महिन्याचं रिचार्ज. ज्याशिवाय आपण जगू शकत नाही असा ऑक्सिजन वाढावा म्हणून तुम्ही आणि मी प्रयत्न केलेत का? आपण कमी करत निघालोय. म्हणजे बघितलं काय माणसाचा स्वार्थ आणि अहंकार केवढा आहे. तुमच्या जगण्याची मूलभूत गोष्ट आहे ऑक्सिजन. वाढवायचं सोडाच, आहेत ती झाडं तोडून टाकतोय आपण. आणि भगवंताची कृपा तुमच्या माझ्यावर किती आहे बघा. या पृथ्वी तलावर हजारो वर्ष माणूस आहे ना, सिद्ध झालंय. हजारो वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती पृथ्वीची, आणि आता 850 कोटी आहे. पृथ्वीची लोकसंख्या 850 कोटी आणि आपल्या महान देशाची लोकसंख्या 140 कोटी. वाढता वाढता वाढे, थांबतच नाही, कळतच नाही लोकांना काय करायचं ते. एवढी लोकसंख्या वाढून सुद्धा ऑक्सिजन कमी पडला आहे का? कसा काय? दररोज घेतो ना, आता पण घेतोय आपण. जर 850 कोटी लोक ऑक्सिजन घेत आहेत दररोज आणि CO2 सोडतायत, तर हा तुम्हाला मला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन कुठं तयार होतो याचं उत्तर द्या. परमेश्वर आहे का नाही? इथं आहे बघा परमेश्वर. कळलं का? ज्यांना पटत नाही त्यांच्यासाठी उदाहरण आहे. असं काय नसतंय. घ्या, हे असं असतंय. ज्यांना पटत नाही त्यांच्या नाकाला चिमटे लावा बघू पहिला.
गमतीत सांगतोय मित्रांनो, पण भगवंताची लीला आघात, भगवंताची ताकद आघात. तुम्ही आणि मी क्षुद्र प्राणी आहे हो, आत्ता आहे आणि उद्या नाही. त्या ईश्वराच्या अस्तित्वाला कधीही आव्हान द्यायचं नाही आणि ईश्वराच्या अस्तित्वावर कधीही प्रश्नचिन्ह उपलब्ध करायचं नाही, कारण तो आहे म्हणून आपण आहे. या भगवंतानं ही जी सृष्टी निर्माण केली आहे, हे जे जग निर्माण केलंय, या पृथ्वीवर ह्या सृष्टीमध्ये जे जीवजंतू पशु पक्षी प्राणी जे आहेत, म्हणजे तुम्ही आणि मी मनुष्य प्राणी आहे ना, आपण पण प्राणीच आहोत बरं काय. फक्त मनुष्य नावाचा प्राणी पृथ्वीवरचा अहंकारी आणि स्वार्थी आहे. आपल्याशिवाय जगात कोण असलं नाही बरं का घाणेरडं आपल्यासारखं, स्वतःपुरतं बघणारं. जग पेटलून गेलं चालतंय, माझं माझं मला चांगलं पाहिजे जाय सगळं. हा अहंकार आणि हा मीपणा फक्त मनुष्याकडे आहे, कारण माणसाला मन देऊन परमेश्वराने चूक केले, इथं प्रॉब्लेम सुरू झाला. तुम्हाला मला हे सांगायचंय की भगवंतानं तयार केलेल्या ह्या सृष्टीमध्ये त्यानं जन्माला घातलेल्या प्रत्येक सजीव पशुपक्षी प्राणी जीवजंतू सगळ्यांसाठी सन्मानानं जगण्यासाठीची एक व्यवस्था भगवंतानं केलेली आहे. ती ईश्वर निर्मित आहे. जसं ऑक्सिजन तुम्हाला मी एक उदाहरण दिलं, ती ईश्वर निर्मित आहे. या पृथ्वीवर तुम्हाला मला जगण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी भगवंतानं मुबलक आणि मोफत दिलेत का नाही? आहे ना, मोफत आहे ना सगळं. तरी सुद्धा रडायचं आपण, मला जगता येत नाही म्हणून. ह्या व्यवस्थेमध्ये तुमच्या माझ्या शेतासाठी, तुमचं शेत चांगलं व्हावं, उत्पन्न भरपूर यावं म्हणून भगवंतानं निसर्गामध्ये अनेक गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला आम्हाला माहिती नाही, किंवा मी असं म्हणेन माझ्या अनुभवांते आणि अभ्यासांते की निसर्गामध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या उपयोगाच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचू नयेत म्हणून एक व्यवस्था आहे. खरंय, भांडवलशाही व्यापारी आणि राजकारणी लोकांनी शेतकऱ्यांनी अडचणीतून बाहेर पडू नये म्हणून एक व्यवस्था तयार केली आहे. खरं आहे का खोटं आहे? तुम्हाला अडचणीतून बाहेर पडूच दिलं जात नाही आणि तुमच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोचूच दिल्या जात नाहीत. त्या खऱ्या गोष्टी सांगायला मी आलोय अत्यंत धाडसानं, 1000 किलोमीटरवरनं. त्या तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहेत बरं का, फक्त याची जाणीवच नाही आहे. म्हणून आपल्या संत परंपरेमध्ये काय सांगितलंय, महाराष्ट्र ही संतांची भूमी. आज आपण माऊलींना पुजतो, मी सुद्धा उपासक आहे माऊलींचा. संत एकनाथ आहेत, ज्ञानोबा आहेत, सावतामाळी आपले शेतकरीच होते. किती संत परंपरा महान आहे. या सगळ्या संतांनी आपल्याला काय सांगितलंय वचन, तुझं आहे तुझं पाशी परी वाट चुकलाशी. अंतिम सत्य आहे, फिलॉसॉफी आहे. सगळं तुमच्याकडे आहे बरं का, तुम्हाला माहितच नाही आहे. कस्तुरी मृगासारखा आहे. वास कुठून येतोय म्हणून ते कस्तुरी मृग गावभर फिरतंय आणि तो वास कुठून येतोय त्याच्या बेंबीतून, त्याच्या जवळच आहे सगळं, आणि ते उडकायला फिरत असते सारखं. ते असं सगळे कस्तुरी मृग तुम्ही आहात बरं का मित्रांनो, कारण तुमच्याकडे भगवंतानं जबरदस्त गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला स्वतःला त्याची जाणीव नाही आहे आणि हे शोधायला तुम्ही रानोमाळ पळताय. दुर्दैवानं चौधरी साहेबांनी मला 1000 किलोमीटरवरनं तुमच्याकडे काय आहे ते सांगायला बोलवलंय. आता हसायचं काय रडायचं, सगळं तुमच्याकडेच आहे. फक्त मी तुम्हाला ते सांगणार, करायचं का नाही तुम्ही ठरवायचं. तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध तुमच्याकडं. आज 31 ऑगस्ट 2025. माझ्या कर्मामध्ये काय होतं, आज बामखेडमध्ये येणं, त्यांच्या घरी चहा पिणं, पोहे खाणं, गणपतीला नारळ ठेवणं, तुम्हाला एक तासभर बडबड करून सांगणं, पुढच्या वाटेला लागणं, हे माझं कर्म आजच्या दिवसातलं, माझ्या आयुष्यातलं. मी प्रामाणिकपणे करतो आहे. मी तुम्हाला सांगणार, मी पुढे निघालो. ऐकायचं आहे काय नाही ऐकायचं आहे काय, मी इथनं उठून गेल्यानंतर ते काय सांगते असलं आपलं आपलं बरं आहे, तुम्ही ठरवा, मला काही प्रॉब्लेम नाही. मी माझं काम निस्सीम प्रेमानं, आदरानं, नम्रतेनं भगवंताला स्मरून करतो, म्हणून ती ताकद माझ्या बोलण्यामध्ये पहिल्या दिवसापासून आहे. मित्रांनो, तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत, दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही. माझ्यावर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही. मी तुम्हाला फक्त सांगायला आलोय, काही ज्ञान द्यायला आलोय, काही विचार सांगायला आलोय. ते विचार, ते ज्ञान घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करणं अपेक्षित आहे.
तेवढं तुम्ही केलं म्हणजे तुमची शेती फायद्यामध्ये 100% येणार आहे. 100%. असेच हे विचार ज्ञान घेऊन माझ्याबरोबर 3-3.5 लाख शेतकरी आमच्या कुटुंबामध्ये आले. मिशन ऑर्गॅनिक ही कंपनी नाही, मिशन ऑर्गॅनिक हे एक कुटुंब आहे. मोदी साहेब सांगतायत बघा, आता राजकीय मला बोलायचं नाही, पण ते एक विचार मांडतात, तो अत्यंत मोलाचा आहे. वसुधैव कुटुंबकम ऐकलंय ना? हे विश्व म्हणजे एकच कुटुंब आहे. आणि तोच विचार मला श्री दत्तगुरूंनी मला दिला. आज तुम्ही महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला, मध्य प्रदेश गुजरातच्या बॉर्डरला आहात, मी कुठं कोल्हापूरमध्ये, कर्नाटक गोव्याच्या बॉर्डरला आहे, दक्षिणेला, तुम्ही उत्तरेला. आज भेटलो ना आपण, हे अध्यात्म आहे. आज भगवंतानं इथं आणलं मला, निमित्त माझे भाऊ असतील, पण त्या निमित्तानं आलो, आज बोलतोय आपण, आज हे विचार ऐकतोय, हे ईश्वरी आहे, हे अध्यात्म आहे. आणि हेच ताकद आणि हाच आशीर्वाद भगवंतानं मला दिला. सतत मला महाराजांचं नाव माझ्या तोंडात यावं ही माझी इच्छा, आणि ती येतच सारखं ओघामध्ये. मित्रांनो, तुम्हाला शेती करताना अतिशय साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्याचे प्रयोग तुम्ही शेतामध्ये करा. आणि ते प्रयोग झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय बदल होतात याचं निरीक्षण, याचा अभ्यास करा. मागच्या वर्षापासून या माणसाने तुमच्या गावातल्या केलेलं आहे. आधी केले, नंतर सांगितले. या उक्तीनुसार या आमच्या बंधूंनी स्वतः प्रयोग केले, त्यांना अनुभव आला. मागच्या वर्षी अलखेडला मी काय बोललो होतो त्या सगळ्याचा अनुभव तुम्ही घेतला ना, आणि मग त्यांनी मला बोलवलं. ही खरी पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी सुद्धा तो अनुभव घ्यावा. ज्यासाठी पैसा लागतच नाही, तो डोक्यातनच काढा पहिला, ती घाण. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो हे पहिला डोक्यातून काढा. कारण मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवंतानं तयार केलेल्या ह्या सृष्टीमध्ये तुम्हाला मला सन्मानानं जगण्यासाठी खूप गोष्टी दिलेत. भगवंताची शक्ती, भगवंताची ताकद वेगळी आहे. तुम्हाला पहिल्यांदा भगवंत समजून घेतला पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. भगवंताला शरण जाण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. मीपणा सोडला पाहिजे, हट्ट सोडला. मलाच सगळं कळतंय आहे ना सध्या, कुणी काय सांगलं मला माहिती आहे. घरात जर असा तरुण माणूस असेल 80-90 वर्षाचा, इथं बसले दादा, ते जर 4 गोष्टी सांगतील त्यांच्या अनुभवातून, तुमच्या काळचं वेगळं होतं, आता वेगळं आहे, तुम्ही काय सांगणार? म्हातारा बसला कोपऱ्यात जाऊन. पण आज यासारखा 80-90 वर्षाचा माणूस जे तुम्हाला सांगणार आहे, 80-90 पावसाळे बघितलेत ना त्यांनी, म्हणजे अनुभव किती आहे त्यांचा. त्याला आपण मान सन्मान देतो नाही, त्याला निग्लेक्ट करतो आपण, अपमानच व्हायचा त्याला काय नाही. ही जी मनोवृत्ती आहे ना, आता इथून सुरुवात करूया की माणसाचं मन आणि वर्तन का बदललं हे तुम्हाला माहिती आहे. मी जे बोलतोय ते सगळं शेती मध्यवर्ती आहे बरं का. फक्त मी आढावा वेगळ्या पद्धतीने घेतोय, पण त्याचं मूळ शेतीच आहे. माणसाचं मन बदललं, माणसाचं वर्तन बदललं, माणसाचा अहंकार वाढला, माणसामध्ये विकृती वाढली. ही फक्त आणि फक्त विषारी अन्नामुळे. खरं आहे काय खोटं आहे? शांत विचार करा. तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न खाता त्या पद्धतीचं तुमचं विचार, तुमचं कर्म, तुमची नीतिमत्ता त्या पद्धतीची होते. आपण जर आहार, विचार आणि आपण अन्न जर सात्विक खाल्लं, विषमुक्त खाल्लं, तर तुमचं डोकं गरम होईल का? खरं आहे ना? जी लोक शाकाहारी आहेत त्यांनी विचार करावा, जी लोक नॉनव्हेज खातात त्यांनी विचार करावा. जी लोक आता आपण अन्नधान्य जसं जसं विषारी यायला लागलं, आपणच त्याचे कर्ते करविते आहोत. ज्या पद्धतीनं रसायन जमिनीत घालायला लागलो आणि विषारी फळभाज्या, विषारी दररोजच्या गोष्टी, कडधान्य, विषारी अन्न खायला लागलो, त्यानंतर तुमच्या माझ्या मनातील सगळ्या गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. भारतातल्या परंपरा बदलायला लागल्या. आज आपण घरामध्ये, आज सुंदर तुमचं खेडेगाव आहे, मी सुद्धा खेडेगावात राहिलो. कुठल्याही गावामध्ये, भारतीय परंपरेमध्ये, घरामध्ये एखादी गोष्ट जेव्हा गोडधोड केलं जातंय, नवीन गोष्ट केली जात होती, तेव्हा आपण ते देवासमोर ठेवत होतो का नाही? बरोबर? आपल्या घरातले ज्येष्ठ सांगायचे, आजी आत्या सांगायची, हे देवासमोर ठेव, पहिला पाया पड आणि मग खा. कृतज्ञता म्हणतात त्याला, ग्रॅटिट्यूड. आपण जे अन्न खातो ते भगवंताच्या कृपेनं आहे, त्याच्यासमोर ठेव. तो भगवंत खाणार आहे का ते येऊन? पण त्याला तो मान, सन्मान, आदर भगवंतासमोर वाटी ठेव, पाया पड आणि मग ते आपण खायला घे. आजकाल कोणाकोणाच्या घरामध्ये देवासमोर वाट्या ठेवतात जरा सांगा?
ठेवतात. अरे वा, परंपरा टिकून आहे अजून. मोस्ट ऑफ द ठिकाणी आजकाल स्वयंपाक करताना माझ्या माता माऊली चव घ्यायचं म्हणून निम्म तिथंच खातात. जेव्हा समोर ठेवायचं विषयच नाही, आपणच पहिला चालू करायचं, चव घ्यायचं ना. आता ही जी भावना आहे ना, ही समजून घ्या. जेव्हा एखाद्या देवाचं कार्य असेल, जेव्हा घरामध्ये सत्यनारायण असेल, पूजा असेल, भंडारा असेल, देवाचा प्रसाद असेल, तेव्हा कोण चव बघतं काय हो? तेव्हा चव चुकते. माता माऊली ऐकतायत माझ्या, तेव्हा तिखट मीठ जास्त पडतंय का बरं? भगवंतावर विश्वास ठेवून जेव्हा माझ्या माता माऊली स्वयंपाक करतात, तेव्हा काय विश्वास आणि काय श्रद्धा, चुकणारच नाही हो. मग हा विश्वास, हा श्रद्धा दररोज जेवण करताना का नसते? खरं आहे का कुठं आहे? दररोज जेवण करताना सध्या माता माऊलींचं लक्ष जेवणाकडे नसतं, इन्स्टाचे रील बघण्यात असतं, फेसबुक बघण्यात असतं, युट्यूबवर बघण्यात असतं. तुमचं लक्षच नाही तुम्ही जेवण काय करताय. तर मला अपमान करायचा नाही, माफी. नाही तर म्हणणं कशाला बोलवलंय, बोलू ना आम्हाला. जेवण करताना सात्विकता, विचार, मन महत्वाचं आहे. तुम्ही जे करत असता भगवंताचं नाव घेऊन करायला पाहिजे. तुम्ही माऊली करून बघा. उद्या फोडणी घालताना अन्नपूर्णेचं नाव घ्या भगवंताचं. हिंदू शास्त्रामध्ये अन्नपूर्णेला पाया पडतात, पूजा करतो आपण. अन्नपूर्णेचं नाव घेऊन फोडणी घाला. चुकलं तर मला सांगा, डबल मीठ घालून बघा. मी करून बघितलंय. हे अध्यात्म आहे, चुकणारच नाही. कारण तो विश्वविधाता आहे ना, तो तुम्हाला सुबुद्धी देतो. ते व्हायब्रेशन आहे, ती एनर्जी आहे, ती कॉस्मिक एनर्जी आहे, जी एनर्जी तुम्हाला चांगलंच तुमच्या हातनं करून घेते. ही कॉस्मिक एनर्जी, ही बुद्धी, हे भगवंताचं नाव तुम्ही शेती करताना घेता का? बोला बोला बोला. कशी शेतीत तुमच्या हाताला यश येईल? कळली गंमत? मी हात जोडतो तुमच्या समोर मनापासून. उद्यापासून रानात गेल्यानंतर तुमच्या आवडीचा मित्रांनो कुठला पण देव असू देव, कुठलाही, हाच पाहिजे असं काय नाही. तुमच्या कुठल्याही आवडीच्या देवाचं नाव घ्या आणि शेतामध्ये पाय टाका. शक्य झालं तर मी अनेक शेतीशाळेमध्ये सांगितलंय, ज्याचा वापर लोकांनी केलाय. तुम्ही ही प्रयोग म्हणून करून बघा. माझा ऐकू नका, भगवंताचा ऐका. शेतामध्ये गेल्यानंतर तुमच्या जमिनीला स्पर्श करा आणि पाया पडून आत जावा. जमीन ही आई आहे का नाही? अन्नदाता आहे. हिंदू शास्त्रामध्ये 3 आई आहेत आपल्याला. पहिली आई ज्याच्या पोटातून आपण आलो, जन्मदाती आई. दुसरी आई भूमाता, जी आपल्याला अन्न देते, शेत तुमचं. तिसरी आई गोमाता, घरामध्ये देशी गाय असली पाहिजे, त्याच्यावर नंतर बोलतो. ज्या जमिनीतून तुम्हाला उत्पन्न हवंय त्याला आई स्वरूप माना. ती आईच आहे आपली, आपल्याला शिकवलंय. आणि तिला नामस्मरण करा, नतमस्तक व्हा, हात लावा, जमिनीला स्पर्श करा. दररोज एकदा खाली वाकल्यामुळे कंबर मोडणार आहे का? करायला काय प्रॉब्लेम आहे? पैसे लागतात, करून बघा. आज सकाळी आमचे शेतकरी मित्र नगीनबाईंच्या शेतात गेलो. आज व्हिडिओ त्यांचा घेतलाय, तो येणार 15 दिवसात. 1 वर्षापूर्वी असंच त्यांच्या इथं मंदिरामध्ये शेतीशाळा होती, तिथं आले होते. तिथं मी सांगितलेलं की रानाला पाया पडून जावा. नगीनबाईंनी आता सुद्धा माझ्या समोर पाया पडले. मला म्हटले, राहुल भाऊ ही किती छोटी गोष्ट आहे, खरं किती मोठी आहे माझ्या. म्हटलं का हो? जमिनीला ज्या दिवसापासून मी पाया पडून आज जायला लागलो, त्या दिवसापासून माझं मन शांत झालं. माझ्या शेतामध्ये प्रॉब्लेम नाही आणि मी नुकसानीत नाही. याच्या मागचं अध्यात्म आणि याच्या मागचं शास्त्र सांगतो. आई जी असते, आई ती कधीतरी आपल्या लेकराला त्रास होईल असं करते का? एखादं द्वाड पोरगा असेल आगाऊ, अगदी टोकाचं बोलतो, त्या पोरग्याने एखादा खून जरी करून आला पोरग, तर आई काय म्हणते माहितीये का? त्यावेळेला माझं पोरग टेन्शन मध्ये होतो, त्याच्या हातनं काहीतरी झालं असेल म्हणून आई कवटाळते का नाही?
खरं आहे का नाही? कारण ती मातृत्वाची भावना आहे. आपल्या लेकराला आपल्या जवळ घेण्याची भावना मातृत्वाची आहे. जर तुमचं शेत, तुमचं रानाला तुम्ही आईचा दर्जा दिला, जे की आहेच अध्यात्मामध्ये, आईचं मान सन्मान दिला, दररोज आई म्हणून तुमच्या रानाला पाया पडला, तर ती काळी आई तुम्हाला नुकसानीत जाऊ देईल का? संपलं बघा. शेती, नैसर्गिक आणि पारंपरिक शेती ह्याला म्हणतात. याला पैसे लागतात मित्रांनो? नाही. दररोज वाकल्यावर काय कंबर मोडणार आहे? नाही. उलट जरा हालचाल होईल कमरेची. पाया पडा वाकून आणि जावा. मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामधले माझे 90-95% लाखो शेतकरी दररोज शेतामध्ये पाया पडून जातात. मला 15-20 दिवसानंतर मेसेज येतोय, माऊली शेत माझं भारी दिसायला लागलंय, मस्त. कशामुळं? नाही, पाया पडून जायला लागलोय. तुम्ही पाया पडून रानात गेल्यानंतर तुमच्या विचाराच्या मध्ये बदल चालू होतो. कारण तुम्ही तुमच्या शेताकडे आई म्हणून बघता. तुम्ही तुमच्या शेतावर म्हणजे तुमच्या आईवर अत्याचार कराल का? अध्यात्म सुरू. शेतामध्ये विषारी औषध फवारणार का? सगळं थांबायचं. पहिला कणभर सुद्धा रसायन घालायचं नाही. कधीही रासायनिक फवारण्या, कुठल्याही तणनाशका मारायच्या नाहीत. तुम्ही म्हणाला आता अंगावर याल तुम्ही, मग रान कसं करायचं? पुढे सांगतो लगेच. सोपं आहे. निसर्गामध्ये भगवंतानं सगळं अमाप दिलंय तुम्हाला. परत परत सांगतो, मुबलक आणि मोफत हे दिलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला माहिती नाही आहे ते मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. पहिल्यांदा आज अलखेड गाव, हे तुम्ही नंदुरबार आहे ना जिल्हा? जळगाव टप्पा आहे का तुमचा? नंदुरबार जिल्हा. तुम्ही आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहात, बरोबर? नंदुरबार जिल्हा, आज बामखेड तुमचं गाव. या गावचं वातावरण कसं आहे, या गावचं हवामान कसं आहे, इथलं पर्जन्यमान कसं आहे आणि इथल्या जमिनीची अवस्था काय आहे, याचा सारासार अभ्यास करायला पाहिजे. आणि तो तुम्हीच करायला पाहिजे, बरोबर ना? मी कोल्हापुरात नेऊन करू, तुम्ही केला पाहिजे. हे केल्यानंतर इथल्या वातावरणाला, इथल्या जमिनीला, हवामानाला पूरक असलेलं कुठलं कृषी उत्पन्न आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. ते पारंपरिक उत्पन्न तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि आपल्या भागामध्ये पारंपरिक काय होतं याचा अभ्यास शासन दरबारी आहे. नसेल तर यासारख्या 80-90 वर्षाची जी तरुण माणसं गावात आहेत यांच्याबरोबर जरा गप्पा मारा. मग ही लोक तुम्हाला सांगतील 50-100 वर्षापूर्वी तुमच्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं पीक चांगलं येत होतं, कुठलं उत्पन्न येत होतं, बरोबर? आता आपण की नाही नादाला लागलोय त्या मोबाईलच्या. काहीतरी ते युट्यूब बघ, फेसबुक बघ, रील बघ, बिनकामाचं. आणि ते बघून बघून काय बघितलं पाहिजे, ती काय वाईट गोष्ट नाहीये बरं का. आज त्या मोबाईलवरच्या युट्यूबमुळेच मी तुमच्याकडे आलो. माझे युट्यूबचे व्हिडिओ बघितले मगच आलो. ती गोष्ट चांगली आहे, पण चांगल्या करता वापरली पाहिजे. आपण काय बघतो? रील बघतो. कुठले बघतो? सबसे कातील गौतमी पाटील. आपण तसले रील बघत बसतो बिनकामाचे, काय उपयोग नाही. दिवसभरामध्ये आपला 4 ते 5 तासाचा वेळ विनाकारण त्या मोबाईलमध्ये जातो. ज्या वेळामध्ये आपण कष्ट केले पाहिजेत, आज ते बाजूला गेलंय. आपण तिसरंच काहीतरी करायला लागलो. त्या मोबाईलवर आलेले शेती संदर्भातले चुकीचे काही गोष्टी बघून लोक फसलेली आहेत बरं का. म्हणजे माझ्याकडे भरपूर लोक येतात, काहीतरी वेगळंच प्लॉट केलाय, नुकसानीत गेलाय. मी म्हणतो तुम्ही केला कशासाठी? आज तुम्ही जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहात, माझ्या अभ्यासानुसार अशा अनेक लोक जी मला भेटली त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला हे कळालंय की या तुमच्या भागामध्ये कडधान्य चांगली होत होती, तेलबिया चांगल्या होत होत्या, माऊली होत होत्या. आज इथल्या असलेल्या कुणाकुणाच्या घरा शेतामध्ये कडधान्य तेलबिया आहेत? कळलं का तुम्ही नुकसानीमध्ये काय? भगवंतानं ज्या प्रकारची जमीन तुम्हाला दिलेली आहे त्या जमिनीमध्ये ज्या प्रकारची उत्पादनं घेऊन तुम्ही फायदा मिळवायला पाहिजे होता ते तुम्ही करतच नाही आहे. तुम्ही तिसरंच काहीतरी करायला लागलाय. मग तुम्ही फायद्यामध्ये येणार नाही. इथल्या वातावरणाला पूरक असलेल्या गोष्टी शेतात करायला पाहिजेत ना. तुम्ही तिसरंच करताय. आता ऊस दिसतोय भरपूर. ऊसाचं उत्पन्न ऍव्हरेजली, कारखान्याचे कोणते संचालक होते ना, मौलिक काय ऊसाचं जनरल सांगा उत्पन्न किती टनाला आहे?
हे बघा 20 टन संचालक आहेत कारखान्याचे, खोटं बोलणार नाही माणूस, माझ्याकडे सगळा डेटा आहे, तरी पण ऍज अ रिस्पेक्ट म्हणून तुम्हाला विचारतो, 20-25 टनावर शेतकरी जात नाही. मला खरोखर सांगावं, 20-25 टन शेतामध्ये ऊस काढून कुणाकुणाला परवडतो? किती रुपये दर आहे कारखान्याचा? 2700 रुपये. म्हणजे ऊस किती रुपये किलो? 2 रुपये 70 पैसे किलो. ऊस लावल्यानंतर तुमचा प्लॉट किती वर्ष एंगेज होतो? किती महिने? 14-15 महिने. 14-15 महिन्यामध्ये 2 रुपये 70 पैशांना तुम्ही ऊस विकत घालताय कारखान्याला. आज बाजारामध्ये गेल्यानंतर 2 रुपये 70 पैशांना किलो काय आहे? मीठ किती रुपये किलो आहे माऊली? मीठ किती रुपये किलो आहे? कसली शेती करतोय आपण? 14-15 महिने रान अडकवायचं आणि जागतिक कीर्तीचं उत्पन्न जे काढताय तुम्ही 20-25 टन, 2 रुपये 70 पैशाने विकायचं. कोणासाठी शेती करायला लागलाय तुम्ही? परवडतंय तुम्हाला? पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3000 रुपये दर आहे, 3 रुपये किलो पकडूया. साहेबांनी सांगितलं 20 टन ऊस येतोय, 20 त्रिक 60, 60,000 रुपये तुम्हाला 15 महिन्यानंतर मिळणार. तोडकरी फडकऱ्यांची गोष्ट वेगळी. येतात का ते? त्यांचा कार्यक्रम वेगळाच, त्यांना वर्ण बरोबर. हे सर्व दूर आहे प्रॉब्लेम. तुम्हाला कसं परवडणार हो? 60,000 रुपये, त्यातले 2-5 रुपये तोडकऱ्यांना, 20-25 रुपये खताना, भांगलनी गवत खुरपणी काढायला किती रुपये उरणार? किती हातात? 10-15 हजार. 12-15 महिन्याला 10-15 हजार उरणार तुम्हाला. म्हणजे महिन्याला किती? कशाला करायची शेती? त्यापेक्षा करू नका. खरं आहे की नाही? ताण तणाव किती? पाणी द्यायचं आहे, रात्री द्यायचं आहे, पाळी आली नाही, चौथाईचं पाणी, किती प्रॉब्लेम. कशाला करायची शेती? नकारार्थक घेऊ नका मित्रांनो, ही पद्धत चुकीची आहे. अशी शेती करायची नसते. शेती करताना योग्य नियोजन पाहिजे, योग्य शिस्त पाहिजे. खरं सांगायचं तर ऊसाचा मी विरोधक आहे. माफी, कारखाना संचालक मंडळ ही माणूस आमच्या विरोधात बोलायला. कशा करता माहिती आहे? कारण तुमचं अर्थकरण बसत नाही, तुमचे सोसायटीचे कर्ज फिटत नाहीत. दर मार्चला एप्रिलला तुम्ही कर्जफेड करता नियमित की नवजुनं करता? आयुष्यभर खांद्यावरच्या कर्जाचा बोजा खाली येतो. कशासाठी जगायचं माऊली हे ताण तणावामध्ये? कशासाठी? कसली शेती करायची आपण? मित्रांनो, ऊस तुम्ही घ्यायला हवा, पण त्यासाठी योग्य नियोजन हवं. तुम्हाला मिनिमम 50 टन ते 80 टन ऊस यायला पाहिजे, तर गणित बसतं, नाहीतर बसत नाही. आणि उत्पन्न वाढवण्यासाठी खत घालायचं नसतं. ईश्वर, भगवंत, ही एनर्जी, कॉस्मिक एनर्जी तुमचा ऊस वाढवत नेतं. तुम्ही काय करायचं नसतं बरं का, त्याला गरजच नाहीये. ऊस म्हणजे गवत वर्गीय, बरोबर ना? माहिती आहे का नाही? ऊस म्हणजे गवताचा प्रकार आहे. आता जंगलात रानामध्ये जे गवत असतं त्याला कोणी फवारणी करतं का? खत देतं? ते कसं काय वाढतंय हो जोरात? जंगलामधल्या झाडांना कोणी खत घालतं? तिथं रोगराई येते का? कुठला अटॅक येतोय? मावा, करपा, बुरशी, फंगस, अजून काय काय महान नावं. जंगलामध्ये का बरं कुठले रोगराई येत नाही हो झाडांना? आणि तुम्ही लावलेल्या झाडांनाच काय येते? याचं मूलभूत कारण, जंगलामधील झाडांना, सर्व प्रकारच्या रोपांना निसर्ग काळजी घेतो. आणि तुमच्या शेतामधल्या झाडांना, रोपांना मनुष्य नावाचा स्वार्थी आणि अहंकारी माणूस काळजीच्या खाली तिसऱ्याच गोष्टी करत असतो. तुमच्या कुठल्याही शेतामध्ये, कुठल्याही पिकाला रसायनाची गरज नव्हती आणि आजही नाही आहे बरं का. भारतीय पारंपरिक शेतीमध्ये खत घालत होते? तुम्ही खत घालत होता काय? खत होतं का पहिल्यांदा? मग आता असं काय झालंय हो की खत घातल्याशिवाय शेती होतच नाही असं तुमच्या डोक्यामध्ये आहे? कसं काय? हे मी तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या कुठल्याही शेताला, कुठल्याही पिकाला खताची गरज नाही आहे, घालायचं नाही खत.
उत्पन्न भरपूर येतं. कसं येतं ते सांगतो. अत्यंत सोपं. मुळामध्ये पहिला मानसिकता तुमची बदलली पाहिजे. मनामध्ये जे काय बुद्धिभेद आहे की खत घातल्याशिवाय, पैसे खर्च केल्याशिवाय माझं रान होत नाही, हे पहिल्या डोक्यातनं काढा. अनेक खत कंपन्यांनी, मार्केटिंगने, जाहिरातीने तुमचा ब्रेन वॉश केलाय. त्यामुळे गावागावात मला लोक सांगतात की ऊसाला युरिया लागवड घातली नाही तर माऊली गुडघाभर ऊस येणार नाही. बरोबर आहे की नाही? असं वाटतं ना. मी तुम्हाला दाखवतो अनेक केस स्टडीज तुमच्या भागामध्ये पण आहेत. यांनी पण केलेलाच आहे, तिथं आणलेलाच आहे ऊस बाहेर खोडव्याचा. तुम्ही रानाला काहीही घातलं नाही, खत रासायनिक, तरी सुद्धा तुमच्या रानामध्ये ऊस येणार, पिकं येणार बरं का. फक्त हा प्रयोग करायला वाघाचं काळीज लागतंय. कारण भीती वाटते ना, काय घातलं नाही तर येणार नाही, ही भीती आहे. भीत्याच्या पाठी ब्रह्मराक्षस म्हण आहे ना आपली. तुम्ही घाबरलात की संपलं बघा. धाडसानं करायला पाहिजे. जर भीती वाटत असेल तर छोट्या भागावर, तुमचं समजा 1 एकर असेल तर 1 किंवा 2 गुंठ्यावर हा प्रयोग करून बघा. बाकी सगळं तुमचं रसायन चालू दे विषाचं. थोडासा प्रयोग करून बघा, बिना खताचा, बिना रसायनाचा, कसं येतंय. येतच ते. ही जी व्यवस्था आहे ही भगवंतानं तयार केलेली आहे आणि ही सगळी कॉस्मिक एनर्जी म्हणजे वैश्विक शक्तीवर आधारित आहे. ज्या वैश्विक शक्तीचा अभ्यास आणि संशोधन मी करतो आणि त्याच्यावरच आम्ही मिशन ऑर्गॅनिकद्वारे आध्यात्मिक शेती, विषमुक्त शेती, बिना खताची शेती कशी करायची याचं प्रशिक्षण मी गावी गावी देतोय. त्याची भाषणं माझी गावी चालू आहेत. त्यातल्या काही मोजक्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कंटाळा आलाय? लगेच सांगायचं, थांबतो. कारण तुम्ही कंटाळून काय ऐकायचं नाही. शेती करत असताना निसर्गाला समजून घ्या. निसर्गामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा वापर तुमच्या शेतामध्ये कसा करायचा समजून घ्या. त्यातल्या तुम्हाला मोजक्या 1-2 गोष्टी आहेत भरपूर, पण सगळ्या सांगणार नाही, डोकं हँग होऊन जाईल तुमचं. त्यातल्या मोजक्या 1-2 गोष्टी तुम्हाला सांगतो, ज्या तुम्ही आज करा. ज्यासाठी खर्च किती येणार माहिती आहे काय, ते तुम्हीच मला सांगा. त्यातला खर्च किती येतो. तुमचं शेत ज्या भागामध्ये आहे, म्हणजे तुम्ही आज वामखेडामध्ये आहात, शेतामध्ये असलेलं कुठलंही पीक, कुठलंही, मी तुम्हाला याच्या पुढे जे सांगणार आहे ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे कुठल्याही पिकाला कधीही वापरायचं. म्हणजे लहान असताना वापरायचं का, फुलावर आहे, कळीवर आहे, फळावर आहे, मोठं झालंय, आता तोडणीला आलंय, काहीही नाही. भगवंताच्या दारामध्ये सर्व समान असतं. बरोबर आहे ना. माणसानं भेद निर्माण केलेत. जातीभेद असतील, आर्थिक भेद असतील, सगळे हे मनुष्यानं निर्माण केलेत. आपण सगळे बंधुतुल्य आहोत. वसुधैव कुटुंबकम. तसंच निसर्गामध्ये पण सेम आहे. सगळं समान असतं, वेगवेगळं काय नाही. तुमचं आता जी पिकं तुमची उभी आहेत, तुमची केळी असतील, पपई असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, कुठलंही पीक कुठल्याही अवस्थेत असू देत, तुमच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी, मग ते नदीचं असेल, कॅनॉलचं असेल, विहिरीचं असेल, बोरचं असेल, कुठलंही पाणी, काहीही त्याला नियम नाही. जे पाणी तुम्ही दररोज तुमच्या शेताला देता तेच पाणी तुमच्या फवारण्या एकतर पाठीवरच्या पंपामध्ये किंवा ब्लोअरमध्ये असतात ना. पाठीवरच्या पंपात किंवा ब्लोअरमध्ये पाणी भरून घ्यायचं, फक्त पाणी. त्याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्स करायचं नाही, साधं पाणी घ्यायचं. फक्त ह्या फवारणीची वेळ प्रिसिजन वेळ आहे, प्रिस्क्राईब वेळ आहे. ती म्हणजे संध्याकाळी साधारण 5 नंतर, 6-7. याचं शास्त्रीय कारण, ऊन खाली आलं पाहिजे, सूर्य खाली आला पाहिजे आणि हवेमध्ये थोडा गारवा असला पाहिजे. संध्याकाळी गारवा येतो ना सूर्य मावळल्यानंतर, तर त्या वेळेला, त्यानंतर रात्री कधी पण, ऊन खाली आल्यानंतर रात्री कधी पण 5:30-6 नंतर पुढे तुम्ही पंपामध्ये किंवा ब्लोअरमध्ये फक्त पाणी भरून घ्या. कुठल्याही पिकाला, कुठल्याही अवस्थेला पाण्याची फवारणी करा. फक्त पाणी मारायचं, पाणी फवारत जायचं फक्त रानावर सगळ्या. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही संध्याकाळी पाण्याची फवारणी केली, शक्य झालं तर आठवड्यातले 2 फवारण्या जर पाण्याच्या केल्या, वीकली 2 संध्याकाळच्या, तर तुमच्या पिकाचं उत्पन्न 30% वाढतं. किती? 30% उत्पन्न वाढतं. रोगराई येण्याचं प्रमाण 50% खाली येतं. म्हणजे ऍब्सोल्यूट रोगराई यायचं प्रमाणच कमी येतं. फुटवे वाढणार, फुलगळ होणार नाही, फळगळ होणार नाही,
जे उत्पन्न असेल ते वाढणार. 30% उत्पन्न वाढतं पाणी फवारणीनं. हे कोणाकोणाला माहिती आहे? याला म्हणतात एअर इरिगेशन. जसं शेताला जमिनीतनं पाणी देता बरोबर, तसं हवेतनं पाणी द्यायचं असतं शेताला. एअर इरिगेशन म्हणतात. याचा पेटंट आहे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर मनोहर खके. युट्यूबला सर्च मारा कोणी पण, नंतर त्यांचा फोन नंबर आहे. जिवंत आहेत, आपल्या अमरावतीचे, तुमच्या जवळचे आहेत, आता पुण्यामध्ये राहतात कोथरूडला. डॉक्टर मनोहर खकेनी एअर इरिगेशनवर आंतरराष्ट्रीय पेटंट घेतलेला आहे. त्या माणसानं त्याचं आयुष्यातले 25 वर्ष खर्च केलेत. पिकांच्यावर वरनं पाणी मारल्यानंतर 30% उत्पन्न वाढतंय. पाण्याच्या फवारणीला खर्च किती येतो? ते तर कशाला द्यावं लागते. नैसर्गिक शेती याला म्हणतात. त्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की तुमचे फुटवे काढते, हिरवगार होते, ते ताकद राहते. याच्या मागचं सायन्स पण सांगतो तुम्हाला. मी जे सांगतोय त्याला अध्यात्माचा बेस आहे आणि सायन्सचा बेस आहे. हवेतून जेव्हा पाणी मारतो तेव्हा हवेतील नायट्रोजन, 78% नायट्रोजन हवेत आहे. नायट्रोजन घेऊन पाणी खाली येतंय. ते नायट्रोजन युक्त पाणी पानावर आणि जमिनीवर येतंय. नायट्रोजन फिक्सेशन होतंय, वाढ होते, फळधारणा वाढते. संपला विषय. तुम्हाला टॉनिक मारायची गरज आहे का? फक्त पाणी मारा, मारून बघा. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्या माझं ऐकून तुम्ही पाणी मारलं तर तुमचं नुकसान होणार आहे? पीक जळणार आहे का पाणी मारल्यानं? काय प्रॉब्लेम आहे? करून बघा माऊली. पाणी मारल्यानंतर उत्पन्न 30% वाढतं. गेली 10 वर्ष आम्ही करतोय, माझे सर्व शेतकरी करतात. प्रत्येक जण सुखासमाधानात आहे. उत्पन्न खर्च कमी असा येतो. काहीही टॉनिक मारायचं नाही, काही करायचं नाही, पाणी मारा फक्त. हे झालं तुमच्या उत्पन्न वाढीसाठी. दुसरी गोष्ट अजून सांगतो गमतीची. हा तर शोधानं जगाला हलवलंय. दुर्दैवानं फक्त भारतातल्या शेतकऱ्याला हलवलेलं नाही. अखंड जग हे वापरा लागलंय, फक्त भारतातले शेतकरी वापरत नाही आहेत. ते म्हणजे तुमच्या परिसरामध्ये कुठंही जर डोंगर असेल किंवा पडीक रान असेल किंवा गायरान असेल, तिथली माती घेऊन यायची. माती जमिनीच्या वरची 1 फुटाची माती काढायची, 1 फूट. त्याच्या खालची माती साधारण 20 किलो घेऊन यायची. म्हणजे एक गोणी 20 किलोची बरोबर, तेवढी घेऊन यायची. जंगलातली जमीन, पड जमीन किंवा डोंगरातली कशा करता? ज्या जमिनीला रसायनाचा स्पर्श झालेला नाही अशी जमीन. मग उद्या जर हायवेचं काम चालू असेल, तिथं जमीन काढलेली असते ना हायवेची उकरलेली, ती पण चालते. आपण रस्त्यावर रसायन घालतो का? नाही. किंवा गावामध्ये एखादं जुनं घर उतरवलेलं असेल बरोबर बांधायला, त्याच्या पायात माती असते, त्या पायात रसायन आहे का? नाही. ती पण चालते. मातीचा रंग कुठलाही चालेल. लाल चालेल, काळा चालेल, पिवळा चालेल, पांढरा चालेल, खडकाळ चालेल, मुरबाड चालेल. तुमच्याकडे उपलब्ध असलेली कुठलीही नैसर्गिक माती ज्याला रसायन लागलेलं नाही अशी 20 किलो घेऊन या. 200 लिटरचं पाण्याचं बॅरल आपलं निळं, त्याच्यामध्ये 20 किलो माती घाला. प्रमाण आपल्याला 10% आहे. 200 लिटरला 20 किलो माती, 100 लिटरला 10 किलो माती. ह्या प्रमाणावर संध्याकाळी त्या ड्रम मध्ये माती भिजत घाला. रात्रभर भिजल्यानंतर त्याचं मातीचं पाणी तयार होईल बरोबर. त्या मातीचं पाणी दुसऱ्या दिवशी पंपामध्ये घ्या, ब्लोअर मध्ये घ्या. मातीच्या पाण्याची फवारणी सर्व पिकांच्यावर कुठल्याही अवस्थेला करा. लहान आहे, मध्यम आहे, मोठा आहे, फळायला आलंय, तोडायला आलंय, काही 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 काय बघायचं नाही. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर जगातला कुठलाही रोग जातो. शांतपणे ऐका. मातीच्या पाण्याची फवारणी केल्यानंतर पिकावर आलेला जगातला कुठलाही रोग जातो. याचं इंटरनॅशनल पेटंट आहे. CV रेड्डी नावाचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत, हैदराबादला राहतात, जिवंत आहेत. इंटरनॅशनल पेटंट आहे त्याचं. सगळी पेटंट माझ्याकडे उपलब्ध आहेत. मातीच्या फवारणीनं पिकांच्या वरची सर्व प्रकारची रोगराई जाते. माझ्या शेतकऱ्यांनी द्राक्ष आणि डाळिंबावर तेल्या येतो माहितीये, तेलकट. तेल्या आल्यानंतर डाळिंबाची बाग तोडून टाकावी लागते.
तेल्या आजारावर रसायनामध्ये सुद्धा उपाय नाही आहे. तेल्या आजार मातीच्या फवारणीनं गेला, तुमचं आमचं काय सांगताय चिल्लर. हे माहित होतं आपल्याला माऊली. ही नैसर्गिक शेती. पाणी फवारायचं उत्पन्न वाढ, माती फवारायची शेतावरची रोगराई गायब. किती खर्च येणार? शेती सेवा केंद्रामध्ये कोण कोण जाणार औषध आणायला? तिथे कोण शेती सेवावाला आहे काय? ते मला हाणतील आणि हे म्हणा आमचा धंदा पाडायला आलाय माणूस हो. हे म्हणा हे म्हणणं माणूस माझा बाजार उठवतोय आता. अरे देवा. हे वाघ आहे आमचा, सांगून तुझ्या विरोधात आहे की येच. नैसर्गिक शेती ही आहे. भगवंतानं तुम्हाला सगळं तुमच्या जवळ दिलंय मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही. आजपासून चालू करा, आजपासून. मला अलखेडेमध्ये आता 2 शेतकरी भेटले. मागच्या वर्षी मी सांगितलेलं, त्यांनी हे प्रयोग केले, ते मला सांगायला आलेले. माऊली 1 नंबर रिझल्ट आहे हो. ती खोडकिडी काहीतरी आलेली, माती मारल्यावर गेली. सगळीजण पाण्याच्या पावण्या मारायला लागले. 1 नंबर उठतंय म्हटले. उठणारच. निसर्गामध्ये भगवंतानं परत परत सांगायला लागलोय, निसर्गामध्ये भगवंतानं तुमच्यासाठी मुबलक मोफत सगळं दिलेलं आहे. शेती 100% परवडते. शेतीसारखा व्यवसाय नाही, छाती ठोक सांगतो. सुरू नका शेती. येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतीला जबरदस्त दिवस येणार आहेत. तुमच्या दारामध्ये लोक गाड्या घेऊन येतील. फक्त विषमुक्त शेती करून तुम्ही जे अन्नधान्य पिकवणार आहे ते नैसर्गिक केलं पाहिजे. आत्ता सुद्धा प्रचंड डिमांड आहे. माझ्याकडे प्रचंड मोठ्या कंपन्या माझ्या मागे लागलेत, तुमचे शेतकरी आम्हाला जोडून द्या. तुम्ही म्हणाल तो भाववर काय म्हणाल त्या भावाने घेणार. याच्या पुढे काही वर्षांमध्ये तब्येती चांगल्या राखायच्या असतील, दवाखाने कमी करायचे असेल, तर तुम्हाला विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. तुमचं तुम्हाला कळालेलं आहे कोरोना नंतर बरोबर काय खायचं नाही काय नाही. त्यामुळे तुम्ही बिन रसायनाचं करा. लोक दारात येणार तुमच्या घ्यायला, तुम्ही कुठे जायची गरज नाही. आणि सध्या शेती परवडत नाही, ती 2 कारणं आहेत महत्वाची. जे पहिलं कारण होतं की शेती परवडत नाही, ती कशी परवडते त्याचं मी तुम्हाला चुणूक दाखवली. हे खूप माझ्याकडे 100 गोष्टी आहेत बरं काय, सगळ्या सांगणार नाही एकदम. मोफत ते पौष्टिक सांगणार, मी मोफतच काम करणार. फक्त याचे प्रयोग करा मित्रांनो पहिला, आणि स्वतः अनुभव घ्या. मी जे बोलतोय त्याप्रमाणे होतंय का याचा अनुभव घ्या. एकदा तुम्हाला अनुभव आला ना, पुढचं सगळं मी दाखवतो तुम्हाला काय तो मार्ग. असे माझ्याकडे 3-3.5 लाख शेतकरी आहेत जे गेली अर्धा वर्ष 1 रुपये सुद्धा खर्च करत नाहीत रसायनावर, बिना रसायन शेती करतायत आणि फायद्यामध्ये आले, कर्जमुक्त झाले. आता येताना कन्नड तालुका आहे ना, तिथे शेतकरी म्हणजे वाट बघतोय. काल माझं त्याचं पावसामुळे चुकामुक झाली. वांगी आणि अजित काय गेलं त्यानं अजून वांगी आणि कपाशीचा शेतकरी आहे कन्नडला. रस्त्यावर 1 वर्षामध्ये आमच्या पद्धतीनं रसायनमुक्त शेती करून माणूस कर्जमुक्त झाला बरं काय. जर तुम्हाला रासायनिक खतं आणायची नाहीत तर तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल का? खलास, विषय संपला. आमचं ध्येय आहे, माझा प्रत्येक शेतकरी कर्जमुक्त व्हायला पाहिजे, आनंदानं समाधानं राहायला पाहिजे. जर तुम्हाला खतच आणायचं तर कर्ज कुठलं नाही. तुम्हाला निसर्ग आधारित आध्यात्मिक शेती कशी करायची हे मी तुमच्या गावात येऊन मोफत शिकवायला तयार आहे. तुम्ही मला 1000 वेळा बोलवा, मी 1000 वेळा येतो बरं काय. खरं तुम्ही मित्रांनो पाऊल टाका, धाडसानं पाऊल टाका. सगळ्यांच्या शेतामध्ये बिना खताची शेती करूया, सुंदर नैसर्गिक उत्पन्न काढूया विषमुक्त. तुमच्या तब्येती चांगल्या राहू देत आणि आपल्या जमिनीची तब्येत पण चांगली राहू देत. तुम्ही मला सगळेजण सांगा, पुढच्या पिढीला आपली जमीन शिल्लक ठेवूया काय नको? ठेवायला पाहिजे ना. सध्याची जमीन अवस्था तुम्हाला माहिती आहे. ट्रॅक्टर किती HP ची घालताय हो नांगरटीला? 50च्या खाली घातलं तर काय होतंय? तिथंच राहते. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या मला इथे ट्रॅक्टरवाले आहेत ना, ट्रॅक्टरचा फाळ लावल्यानंतर होंडे काय म्हणतात तुम्ही, काय म्हणता त्याला, ढेकळं केवढी येतात जरा दाखवा हातानं मला. बरोबर,
50 HP चा ट्रॅक्टर सुद्धा फिरतोय की नाही, टायर फिरतात, फाळ अडकतोय, म्हणजे ट्रॅक्टरचं इंजिन पण गरम आणि चालवणारा पण गरम, निघत नाही ना मग. तुमचे पूर्वज तुमची जमीन लाकडी नांगरानं नांगरत होते. लाकडी नांगरानं नांगरली जाणारी जमीन दगडासारखी घट्ट कुणी केली? कळलं तुम्हाला? डेड सॉइल. तुमची जमीन दगडासारखी झालेली आहे. तुम्ही तुमच्या रानामध्ये बिना चप्पलचं चालू शकता का? तुमच्या काळामध्ये चप्पल होतं का? कळला फरक? तुम्ही तुमच्या रानात बिना चप्पल टोचते खाली, अहो दगड झालाय तो. मी तुम्हाला असे अनेक उपाय सांगतो, 2 ते 4 महिन्यामध्ये जमीन लोण्यासारखी मऊ होते. त्यांनी केलंय, ह्याच्या रानात जाऊन बघा. आमच्याकडे 1-2 औषधं आहेत गमतीची, ती वेगळीच आहेत. जमीन पहिल्यांदा चांगली केली पाहिजे, मग उत्पन्न पुढं. जमीन जिवंत केली पाहिजे पहिला. त्या जमिनीमध्ये जीवच नाही आहे सध्या, दगड झालाय. ट्रॅक्टर 50-60 HP चे ट्रॅक्टर, लाकडी नांगरानं नांगरणारी जमीन आता 50-60 HP ला आवरत नाही आहे. त्यामुळे पहिला जमीन चांगली केली पाहिजे आणि त्यानंतर तुमचं शेत नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने केलं पाहिजे, विषमुक्त केलं पाहिजे. कुठलंही रसायन घालायची गरज नाही. अत्यंत साध्या सोप्या 2 गोष्टी सांगितल्या. घरामध्ये दूध दुभतं असेल तर घरामध्ये ताक करा. माता माऊलीनं सांगून ठेवा, ताक साठवून ठेवायचं बरं का, फवारणीला लागतं. जसं पाण्याची फवारणी आहे तसं आम्ही काही ताकाच्या फवारण्या करायला सांगतो, किंवा आमच्या औषधामध्ये ताक घालून मारायला सांगतो. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो, शास्त्रशुद्ध. दुधापासून जेव्हा दही तयार होतं, म्हणजे विरजण लावतो, बरोबर, आपल्या माता माऊली विरजण लावतात दुधात. म्हणजे काय माहितीये का शास्त्रात, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया घालतात. तुम्ही विरजण लावता ना, विरजण लावण्यासाठी जे घालतो तो म्हणजे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया फंगिसाइड आहे, फंगिनाशक आहे. तुम्ही ताकाची फवारणी केल्यानंतर तुमचा प्लॉट हिरवागार होतो, त्याच्यावर कुठली बुरशी येत नाही, पानं चकचकीत होतात, ताकद वाढते, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढते. ताकाची फवारणी घ्यायची असते तुमच्या प्लॉटला. आपल्या घरामध्ये आपण दररोजच्या जेवणामध्ये ताक घेण्याची भारतीय परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलं दररोज ताक प्या. जसं तुमच्या माझ्या शरीराला ताकाची गरज आहे आयुर्वेदानुसार, तसंच त्या ताकाची गरज तुमच्या शेताला पण आहे बरं का. त्याची फवारणी रानात करायची असते. आमच्याकडे एक्स्ट्रा ताक उरलं, एकतर झाडात घालतोय, एकतर गटरीत ओततोय आपण. हे ताक ओतू नका, घरात साठवून ठेवा. शक्य असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये साठवा. तांब्याची भांडी जुनी होती, समजा नसेल तर वाइंडिंग मधनं तांब्याच्या तारा आणा आणि त्या तारा त्यामध्ये टाका. तांब्याचा अर्क ताकामध्ये उतरला पाहिजे, वर हिरवा थर होतो, ऑक्सिडाइज होतं तांब, आणि ते अधिक गुणकारी होतं, अधिक औषधी होतं. ताक तुम्ही 1-2 वर्ष साठवा, घाबरायचं नाही, किडे पडत नाहीत. 15 ते 20 दिवसाला ताकामध्ये गूळ टाकायचा, एवढासा खडा, एवढा 50 ग्रॅम गूळ टाका ताकामध्ये. माझ्याकडे 4 ते 5 वर्षाचं ताक आहे बरं का, औषधी आहे ते. काहीही ताक खराब होत नाही. चुकून गूळ टाकायचा राहिला तर त्याच्यामध्ये किडे दिसतील, घाबरायचं नाही, टाकायचं नाही. समजा किडे दिसले तर एवढा गूळ टाका, 2 दिवसात किडे गायब, बॅक्टेरिया परत तयार होतात, किडे खाऊन टाकतात. हे ताक प्रचंड औषधी, शेतासाठी प्रचंड उपयोगी. फवारणीला हे वापरायचं असतं. कधी कधी वापरायचं तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्ही सगळ्यांनी फोन नंबर दिलेत ना लिहून. उद्या आमच्या कार्यालयाकडनं तुम्हाला फोन पण येईल आणि ह्या संदर्भातली माहिती पण तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप नंबरला यायला लागेल. ज्याला ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ऑफिसला सांगा, तुम्हाला सतत माहिती आमच्याकडनं येईल. गावागावामध्ये माझे भाषणाचे कार्यक्रम असतात, तुमचं भाषण पण पडणार, चालू आहे लाईव्ह रेकॉर्डिंग. आणि अनेक शेतकरी जे आमच्या मार्गदर्शनाखाली शेती करतायत विषमुक्त बिना खताची, अशा शेतकऱ्यांना काय अनुभव आले याचे हजारो व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर आहेत. हेच व्हिडिओ ह्या लोकांनी बघितले आणि मला बोलवलं. तुम्हाला शेतामध्ये कणभर सुद्धा रसायन घालायची गरज नाही. भगवंतानं निसर्गामध्ये सगळं दिलंय. अजून एक महत्वाची गोष्ट, त्यानंतर तुम्ही मला काय शंका असेल तर त्या विचारा. शेणखत किती लोक वापरतात?
शेतकरी माणूस आहे म्हणजे उरत नाही हा प्रॉब्लेम मोठा. शेतकऱ्याकडं एक तरी देशी गाय असायला पाहिजे या मताचा मी आहे. जी लोक माझ्या बरोबर मिशन ऑर्गॅनिकच्या आमच्या ह्या वारीमध्ये दिंडीमध्ये सहभागी झालेत, कारण हे पूर्ण अध्यात्म आहे. लोक नेहमी व्यवहारामध्ये, आता तुम्ही सगळी व्यवहारी आहे, मी सुद्धा व्यवहारी आहे, व्यवहारामध्ये 1+1 किती 2. आमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या ह्या आध्यात्मिक शेतीमध्ये मी नेहमी म्हणतो 1+1 22. कसं शक्य आहे? शक्य वाटतंय? माझ्या लाखो शेतकऱ्यांनी 1+1 22 हे सिद्ध करून दाखवलंय. कारण व्यवहारातली शेती वेगळी आणि अध्यात्मातली शेती वेगळी. एका दाण्यापासून किती दाणे तयार होतात तो पेरल्यावर? किती अंदाजे? अमाप, बरोबर. एक गव्हाचा दाणा पेरल्यानंतर 400-500 गहू लागतात की दाट्याला, कमीत कमी. एक उदाहरण घेऊया. सोयाबीन एक दाणा लावल्यानंतर झाड तयार होतं. तुमच्या तंत्रामध्ये 15, 20, 50 शेंगा लागतात. माझ्या तंत्रामध्ये 100, 150, 200 शेंगा लागतात. त्याचे व्हिडिओ आहेत बघा, शेतकऱ्याचे नंबर आहेत, फोन करा. एका दाण्यापासून 100-200 दाणा तयार होतो शेतामध्ये. हे कर्तृत्व कुणाचं? भगवंताचं आहे ना, का तुमचं आहे? हे विसरायचं नाही बरं का कुणी. एक दाणा पेरल्यानंतर 200 दाणे तयार होतात. हे ईश्वर निर्मित आहे. 1+1 किती? एक दाणा पेरल्यावर किती दाणा यायला पाहिजे? कळलं? 1+1 22. अध्यात्म आहे माऊली, कुणाचा अपमान करायचा नाही, माफी. ईश्वराच्या दारामध्ये गोष्टी वेगळ्या असतात. तिथं माणसाची ही क्षुद्र बुद्धी लावायची नाही. 1+1 2ची. हे तर आपलं व्यवहारातलं झालं. एक दाणा पेरल्यावर तुम्ही उसाचा डोळा किती लावताय? किती कांड्या येतात? कळलं का? किती पेरा येतात? किती डोळे येतात? कळलं? 1+1 किती? 22. अशी गंमत आहे. हे समजून घ्या. मी तुम्हाला गमतीत हसत खेळत सांगतो मित्रांनो, पण हे अतिशय सिरियस आणि गंभीर आहे. ज्या दिवशी तुमचा ईश्वरीय व्यवस्थेवर विश्वास बसेल, जेव्हा तुमची श्रद्धा असेल भगवंतावर, जेव्हा तुम्हाला कळेल की 1+1 22 आहे, तेव्हा तुमचं आयुष्य आनंदी समाधानी असेल. कारण तुम्ही तुमच्या व्यवहाराच्या हिशोबाची पट्टी लावणार नाही. खरं आहे? मी मग एवढं केलं मग एवढं मिळायला पाहिजे नाही. तुम्ही केवढं केलं आणि केवढं मिळायला पाहिजे हे भगवंत ठरवणार. आणि तो ठरवताना काय बघतो माऊली? प्रारब्ध आणि कर्म. मी नेहमी सांगतो, गावागावामध्ये राजकारण, पैशाच्या भानगडी, बायकांच्या भानगडी, तुम्ही विश्वासघात, स्वार्थपणा, एकमेकाला फसवणे, भाऊबंदकी, बांध कोरणे, कोर्ट मॅटर, हे सगळं एवढं महान काम केल्यानंतर तुम्हाला वाटते की तुमच्या रानामध्ये भरपूर उत्पन्न यावं. येणार काय हो? जर तुमचं कर्म चुकीचं असेल, तुमची नीतिमत्ता चुकीची असेल, तर भगवंत तुमच्या पदरात टाकेल दान. माझं सांगणं हे आहे, पहिल्यांदा विचार बदला, सकारात्मक व्हा, पहिल्यांदा नीतिमत्ता बदला, परोपकार करा, आणि मग भगवंताला सांगा की माझ्या नशिबात असेल तर दे. आणि मग तुमच्या काळ्या आईला पाया पडा, कोण माझा शेतकरी नुकसानी देते की नाही मी बघतो. येऊच शकत नाही. गेल्या 10 वर्षात हेच विचारांचं बीज मी शेतकऱ्यांना सांगतोय. शेतीमध्ये फक्त पैसे मिळवायचे साधन नव्हे मित्रांनो. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आनंद समाधान मिळायला पाहिजे, जे आता मिळतच नाही आहे. ऍब्सोल्युटली मिळत नाही आहे. पैसे मिळणार आहेत. आज आपण काय 2 टाइम खातोय ना, डोक्यावर छप्पर आहे. परमेश्वर कोणाच्याही डोक्यावरचं छप्पर काढून घेत नाही. आणि परमेश्वरानं जन्माला घातलेल्या प्रत्येक पशुपक्षी प्राण्याचा 2 घास हे ठरलेले असतात. जरा विचार करून बघा. तुम्ही मी कोणी उपाशी आहे?
टोकाचं उदाहरण तुम्हाला देतो, मग तुम्हाला कळेल. गावागावामध्ये, शहरामध्ये, खेड्यामध्ये मनोरुग्ण माणसं स्त्री पुया फिरत असतात, बरोबर. एखादं असतो एखाद्याचं, आपण त्याच्याविषयी अपमान नाही करायचा, उदाहरण म्हणून सांगतो. एखादा मनोरुग्ण फिरत असतो, त्याला भान नसतं त्याच्या अंगावर कपडे आहेत का नाही, स्वच्छ आहे का नाही, काय गंजाड कुठंतरी राहतंय पडतंय, फिरत असते खोळ्यासारखं. तुम्ही मला सर्वजण सांगा, इथली लोक, तुमच्या कधी ऐकिवत आहे का हो असा वेडसर मनोरुग्ण एखादी व्यक्ती उपासानं भुकेनं तडफडून मेली आहे असं ऐकलंय कधी का हो? जेव्हा मनुष्याला भुकेची जाणीव होते त्या व्यक्तीला, त्यावेळेला त्याच्या आसपासून जाणाऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचं हृदय पागळतं आणि तो माणूस त्याला भाकरीचा तुकडा, एखादा वडापाव काहीतरी आणून देतो की नाही. म्हणजे भगवंतानं त्या भान नसलेल्या माणसाच्या पोटाची व्यवस्था केली आहे की नाही. या व्यवस्थेवर विश्वास ठेवा मित्रांनो, या भगवंतावर विश्वास ठेवा. एखादी माता माऊली मनोरुग्ण असताना तिला तिच्या कपड्यांची सुद्धा भान नसतं. अशा वेळेला आमच्या माता माऊली ज्या अशा आहेत त्या कोणी गाडीवरनं जाताना बघतं आणि त्या माऊलीला भावनेनं वाटतं की अरे तिला एखादी साडी नेसवायला पाहिजे. ती घरातून जाऊन एखादी साडी आणून त्या मनोरुग्ण स्त्रीला साडी घालते. थंडी वाऱ्याचं पावसाचं भिजत असेल एखादा माणूस तर तुम्ही आणि आम्ही जाऊन कुठनं तरी चादर गोदडी आणून घालतो की नाही त्याला. ही माणूस की ही भावना तुमच्या माझ्या मनामध्ये कोण आणतं, विसरायचं नाही. लक्षात ठेवा, परत सांगतो, पृथ्वी तलावर जिवंत असलेल्या सर्व पशुपक्षी प्राण्यांना जगण्याचा अधिकार, सन्मानानं जगण्याची व्यवस्था भगवंताने केले. फक्त तुमच्या माझ्यासारख्या स्वार्थी अहंकारी माणसाला भगवंतावर विश्वास, जोपर्यंत तुमच्या आयुष्यात अडचण आणि प्रॉब्लेम येणार नाही तोपर्यंत आपण देवाकडे नारळ घेऊन जाणार. प्रॉब्लेम आला की देव आठवला, लगेच नारळ घेऊन ग्रामदेवतेला पळाला, बघा हे माझं बघ बाबा, बघ काय माझं चुकलं, काय काय झालं बघ. आणि जेव्हा तुमचं सगळं चांगलं चालू असतंय, तुम्ही आरोग्य तुमचं चांगलं चाललंय, मुलं बाळ चांगलं शिकतायत, सगळं आबादी आबाद आहे, तेव्हा तुम्हाला भगवंताची आठवण होते. विचार करा, तेव्हा माणसाला भगवंताची आठवण येत नाही, कारण अहंकार मनामध्ये असतो. जेव्हा सगळं चांगलं आहे तेव्हा मी केलं, माझ्यामुळे झालं, मी कष्ट करतोय, आणि प्रॉब्लेम आला की भगवंताने केलं, तू बघ माझ्याकडं, तुझं लक्ष नाही माझ्याकडं. असं कसं असेल? चांगलं तेव्हा मी, नको तेव्हा तो. नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. जेव्हा तुमचं सगळं चांगलं चालू आहे ना तेव्हा तुम्हाला भगवंताची आठवण व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्ही हात जोडले पाहिजेत, तेव्हा तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे, नतमस्तक असलं पाहिजे, भगवंताच्या चरणी लीन असलं पाहिजे, भगवंताचं नाव तुमच्या तोंडामध्ये नाम असलं पाहिजे. प्रत्येक संतानं सांगितले नामस्मरणाचं महत्व. दररोज तुम्ही तोंडामध्ये तुमच्या काय काय पैसे पडतात की काय, पण जेव्हा सगळं चांगलं चालू असताना जेव्हा भगवंतासमोर हात जोडता तेव्हा भगवंत तुम्हाला काहीही कमी पडू देत नाही. सगळं चांगलं चाललंय मावा महाराज, तुमच्या कृपेमुळे चाललंय, आज तुमचं लक्ष आहे माझ्याकडे म्हणून चांगलं. एवढं सोपं आहे आयुष्य, आपण अवघड करून ठेवलंय, दुसरं काही नाही. जेव्हा ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडाल, शेतामध्ये जाताना सुद्धा नामस्मरण करून जा. तुमच्या शेतामध्ये येणारं उत्पन्न काय आहे ते भगवंताला अर्पण करा, म्हणून तू बघ काय असेल ते, आणि बघा बघू तुम्ही कोण नुकसानीत जातं का, कधीच नाही. शेताला पाया पडून जा रानामध्ये आणि बघा तुमची काळी आई तुम्हाला नुकसानीमध्ये टाकते का, कधीही टाकणार नाही, कारण ती आई आहे तुमची. हा विषय अतिशय गंभीर आणि खोल आणि भरपूर आहे. मी दिवसभर बोलू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे आणि मी नेहमी बोलतो, पण वेळेचं भान असलं पाहिजे. तुम्ही लोक सगळे कामाधंद्याचे, सणावाराचे दिवस आहेत, तुम्हा लोकांना या संदर्भात काही शंका असतील तर त्या विचारा, मग आपण समारोप करूया. कंटाळा आला नाही ना, खरं सांगा, उगाच ओढून